नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या भागामध्ये बघा मित्रांनो, आजपासून मालिका छान अशी पॉझिटिव्ह वळणावरती चाललेली आहे. इकडे तर काउन्सिलरनी नंदिनीला कन्व्हिन्स केलेलं आहे पासाऱ्यावाल्यासोबत परत संसार करायसाठी आणि नंदिनी थोडीशी कन्व्हिन्स झालेली सुद्धा आहे खरी. आणि त्यानंतर चक्क नंदिनीने सुद्धा पार्थला कन्व्हिन्स केलेलं आहे. म्हणजे ती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहे की माझ्या बहिणीला काव्याला तुम्ही ॲक्सेप्ट करा. तर बघा आता सुरुवातीपासून म्हणजे शारदा आता काउन्सिलरना म्हणते, "वा, तुमच्यासारखे जर पॉझिटिव्ह काउन्सिलर असतील ना, तर बऱ्याच जणांचे संसार वाचतील." तर तेव्हा काउन्सिलर म्हणतात, "अहो, बऱ्याच वेळी ना असे कपल्स भेटतात आम्हाला, की ज्यांना ना स्वतःचे संसार वाचवायचे असतात. कधी मुलाला तर कधी मुलीला." असं ते आता थोडंसं तिरकस नंदिनीकडे बघत बोलतात आणि म्हणतात, की "हां, बास फक्त ना नजरेच्या समोर गैरसमजाची थोडी फार धूळ साचलेली असते यांच्या आणि ती ना पुसत-पुसत जाणं म्हणजेच काउन्सिलिंग असतं." तर तेव्हा नंदिनी आता म्हणते, "धूळ पुसता येते, पण धुरळा कसा पुसायचा ना हेच माहिती नाही मला. आणि हे बघा काय झालेलं आहे ना, तुम्हाला अजिबात माहिती नाहीये. त्यामुळे गैरसमज किती गैर आहे ना, याबद्दल आपण बोलायलाच नको." तर तेव्हा आता धनंजय म्हणजे इतक्या वेळ तो गप्प बसतो आणि बसलेला असतो आणि तो आता या दोघांच्यामध्ये बोलू लागतो. म्हणतो, "कसं आहे ना, इतक्या समजूतदार मुलीचा ना सुद्धा कडेला ठोवतोय. म्हणजेच ना काय धूळ काय कसलं काय तुम्ही घेऊन बसलेला आहे त्या जीवाने ना मग आता कशासाठी हे काय वाढवतच बसू नका विषय तुम्ही. हा विषय ना तुम्ही संपवून टाका. सगळं काही संपवून टाका." असं ते काउन्सिलरला तर सांगतात. तर तेव्हा आता काउन्सिलर थोडंसं इकडे-तिकडे बघतात. म्हणजे धनंजयकडे एकदा नजर टाकतात आणि इकडे शारदाकडे सुद्धा टाकतात. आणि ते नंदिनीला म्हणतात, "आपण जरा एकट्यात बोलू शकतो का?" म्हणजे त्याला काही धनंजयचं आणि शारदाचं मत काही पटलेलं नसतं. म्हणजे अजून काही सगळं काही बिघडेल असंच त्याला वाटत असतं. त्यामुळे तो आता नंदिनीला एकट्यात बोलायची विनंती म्हणजे विचारणा करतो. तर आता इकडे बघा त्यांनी परत देशमुखांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आता इकडे काव्याच खरीच घरी आलेली असते आणि ती तेव्हा एकदम समोर जाऊन म्हणजे पार्थच्या एकदम समोर-समोर जाऊन उभी राहते आणि पार्थला तर धक्क्याने एकदम तो आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतो आणि तेव्हा आता काव्या थोडंसं गणपती बाप्पाकडे वळते आणि गणपती बाप्पाला अगोदर नमस्कार करते आणि त्यानंतर जाऊन चक्क ती मानिनीचा सुद्धा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर आता ती परत गणपती बाप्पासमोर जाते. तर आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. म्हणजे शांत उभा असतो तो खरा आणि गणपती बाप्पाकडे जाऊन येऊन ती प्रसाद घेऊन येते आणि पार्थला म्हणते, "हे घ्या ना प्रसाद." तर तेव्हा पार्थ काही प्रसाद घेत नाही तिच्याकडून. तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो, घ्या ना देशमुख. देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला कधीसुद्धा नाही म्हणायचं नसतं." आणि तिने असं सांगितल्यानंतर आता मात्र पार्थ काही न बोलता प्रसाद घ्यायसाठी हात पुढे करतो आणि तेव्हा काव्या आता पार्थच्या हातावरती प्रसाद ठेवतच असे इतक्यातच आता रम्या तिथं येते आणि काव्याला थांबवत म्हणते, "काय गे, दिराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलेली आहेस की काय?" तर तेव्हा आता काव्या तिच्यावरती जोराने ओरडते. म्हणते, "वाटेल ते बोलू नकोस रम्या." आणि असं ती आता रम्यासोबत बोलत असताना पार्थ आपला हातच मागे घेतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते, "अहो देशमुख, घ्या ना प्रसाद." तर तेव्हा रम्या चक्क काव्याचा हात मागं करते आणि तिच्यावरती ओरडते. म्हणते, "पार्थला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? मागे हो, चल." आणि "काय गं, एवढं सगळं काही होऊन सुद्धा पार्थच्या समोर यायला लाज नाही का वाटत तुला? निघ इथून, चल." असं ती तिच्यावरती जोरजोराने ओरडू लागते मित्रांनो. तर आता ती ओरडत असताना मानिनी थोडीशी मध्ये पडते आणि रम्याला म्हणते, "अगं रम्या, कसं बोलतेस तू? नीट बोल तिच्यासोबत आणि या दोघांच्यामध्ये बोलण्याचा हक्क तुला नाहीये, लक्षात ठेव." काव्या ना तिच्यासोबत त्याच्यासोबतच बोलायला आलेली आहे. तर असं मानिनी आता मध्ये पडल्यानंतर लगेचच इकडे रम्याची बाजू सावरून घ्यायला वसू मध्ये पडते आणि तिला म्हणते, "अगं बाई, बाई, अगं मानिनी, तू तर आई आहेस ना गं? या मुलीने काय गुण उधळली आहेत ते बघितलेले आहेस ना तू? तरी सुद्धा तू हिला पार्थच्या जवळ जाऊ देतेस. अगं कमालच आहे बाई, खरंच तुझी कमाल आहे. अगं हिने जे गुण उधळलेले आहेत ना, ते बघूनच पहिल्यांदा मीडियाची लोकं आपल्या घरामध्ये आलेली होती. आठवतंय ना तुला? आणि आठवतंय का मीडियाची माणसं काय म्हणाली पार्थला ते, की 'अहो कसं वाटतंय पार्थ, स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीत बघताना? आठवतंय का हे सगळं काही? का मी आठवण करून देऊ तुला?' आणि असं ती बोलत असताना आता काव्याला तर धक्का बसतो. कारण तिनं हे सगळं काही तिला माहिती नसतं आणि ती आता म्हणते म्हणजे पार्थच्या मनामध्ये अजून विष जायच्या अगोदर ती पार्थला म्हणते, म्हणजे तिला हे काही माहिती नसल्यामुळे ती पार्थला विचारते, "अहो देशमुख, मीडियाने तुम्हाला घेरलेलं होतं?" आणि ती मानिनीला सुद्धा म्हणते, "नाही, नाही काकू, मी ना बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवीन,
की बाहेरच्या कोणालाही कुठल्याही माणसाला घरामध्ये येऊ देऊ नका, असं म्हणून मी त्यांना सांगेन आणि माझ्या देशमुखांना काही त्रास होणार नाही ना, असं मी बघेन आता. तर तेव्हा रम्या आता काव्याला म्हणते, "अगं ए हॅलो, त्या बाहेरच्यांच्या पैकी ना पहिली तू आहेस. बाहेरचीच आहेस तू. चल घराबाहेर हो आधी." असं म्हणून ती तिच्या काव्याच्या हाताला धरून तिला बाहेरच काढत असते. तर तेव्हा आता काव्या चक्क रम्याचा हात पकडते आणि जोराची पिरकाळते. तर तेव्हा आता रम्या जोरजोराने ओरडू लागते. तर काव्या तिला म्हणते, "काय गं हे सिनेमन कॉपी माझ्या आणि पार्थ देशमुखांच्या मध्ये यायचं नाही हां, कळलं का?" आणि असं ती करत असताना इकडे मानिनी तर गालातल्या गालात हसत असते मित्रांनो. म्हणजे तिला खूप छान वाटत असतं. तर ते आता इकडे वसूला त्रास होऊ लागतो त्या गोष्टीचा आणि ती म्हणते, "हात सोड माझ्या मुलीचा, नाहीतर बघ मी काय करेन ते." असं ती म्हणत असताना काव्य तिच्यावरती सुद्धा जोराने ओरडते. म्हणते, "नाहीतर काय? नाहीतर काय करणार आहात? हे बघा आत्याबाई, तुम्ही सुद्धा ना काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि पार्थ देशमुखांच्या नजरेत सुखात येऊ नका." आणि परत ना ती आता जोराने रम्याचा हात पिरगाळते आणि तिला म्हणते, "आणि काय गं हे? दुखतंय ना तुला? त्रास होतोय ना तुला? एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी जर या घरामध्ये नसले ना, तरी सुद्धा मी अजून पार्थ देशमुखांची बायको आहे आणि या देशमुख घराण्याची थोरली सून आहे." आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघींना सुद्धा चांगलाच शॉक बसतो आणि तेव्हा पार्थ तर आता काव्याकडे थोडंसं बघू लागतो. म्हणजे त्याला थोडंसं रिअलाईज होतं, की काव्याने जे काही बोललेलं असतं ते. तर आता काव्या परत रम्याला म्हणू लागते, "कळालं काय काय रम्या, लग्न एकदाच होतं आणि लग्नानंतर प्रेमसुद्धा एकदाच होतं." असं ती आता परत पार्थकडे थोडंसं बघून बोलते आणि परत रम्याला म्हणते, "आणि इथून पुढे तू जर समज पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस आणि जर काहीही बोललीस ज्याने त्यांना त्रास होईल, तर मी ना स्वतः तुझं लग्न लावून देईन. कळालं का तुला?" आणि असं तिने म्हटल्यानंतर रम्याला तर धक्का बसतो. तर वसू तिला म्हणते, "काय, काय, काय म्हणालीस काय तू?" तर तेव्हा काव्या परत म्हणते, वसूलाच काही उत्तर देत नाही आणि ती रम्याशीच बोलत असते. म्हणजे तुझं लग्न सुद्धा मीच लावून देईन आणि तुझ्या डोक्यावरती अक्षता सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेन. असं म्हणून ती जोराची वसूकडे ढकलूनच देते रम्याला. तर तेव्हा रम्या तिच्या अंगावरती परत जात असते. तर वसू आता रम्याला मागे खेचते आणि म्हणते, "अगं मागे हो, मागे हो आणि इथेच थांबायचं." आणि रम्याला परत म्हणू लागते ती, "आणि काय गं हे रम्या, अगं कुठे ती या माथेफिरूच्या मुलीच्या नादी लागतेस तू? हिच्या वागण्याने तर कळसच गाठलेला आहे आणि तरीसुद्धा ही मानिनी हिचीच बाजू घेते. तिला आपल्या मुलाचं हित कशामध्ये आहे ते कळतच नाहीये. पण तुला तर कळतंय ना, की तुझं हित कशामध्ये आहे ते? मग चल रूममध्ये, चल आता. आत्ताच्या आत्ता चल रूममध्ये." असं म्हणून ती रम्याला खेचतच घेऊन तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता काव्या परत तो पेढा आपल्या हातामध्ये धरते आणि इतक्यातच आता पार्थ सुद्धा तिथून निघून चाललेला असतो. तर तेव्हा आता ती काव्या त्याच्या हाताला पकडते आणि त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, "देशमुख घ्या ना प्लीज आणि आपण झालं गेलं सगळं काही कडू विसरून गोड सुरुवात करूयात ना." तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "ज्याचा कडू शेवट असतो ना, त्याची सुरुवात कधीच गोड होऊ शकत नाही." तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही, असं काही सुद्धा नाही होऊ देऊ शकतो आपण. खरंच होऊ शकतं ना, मी कडुलिंबाची पानं खाल्ली होती, आठवते का तुम्हाला? त्यानंतर तुम्ही मला श्रीखंड भरवायला आलेला होतात, आठवलं का नाही तुम्हाला?" आणि असं तिने विचारल्यानंतर आता पार्थला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्याने कडुलिंबाची पानं खाल्लेली असतात आणि पार्थ श्रीखंड घेऊन तिला द्यायसाठी आलेला असतो आणि तेव्हा आता काव्या त्याला म्हणालेली असते, म्हणजे "मस्करी वाटते का तुम्हाला ही सगळी? अहो, बाहेर मी काय खाऊन आलेली आहे, दिसतंय का नाही तुम्हाला?" तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणालेला असतो त्यावेळेस, "हो, पण मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेलो आहे, हे तुम्हाला दिसतंय का नाही?" तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते, "मला काहीसुद्धा नको आहे, मला शांतता हवी आहे." तर आता पार्थ ते सगळं आठवल्यानंतर काव्याला इथे म्हणतो, "हो, मला आठवलं, तुम्ही माझ्या हातून श्रीखंड खाल्लेलं नव्हतं." तर तेव्हा आता काव्या म्हणते, "हो, मी खाल्लेलं नव्हतं, पण नंतर तर खाल्लं ना देशमुख आणि तुम्ही सुद्धा खाल्लं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही सुद्धा मला प्रतिसाद द्याल. लग्नानंतर प्रत्येक वेळी माझ्या रागाने, माझ्या चिडचिडीने अफेक्ट न होता सगळ्या दुःखांमधून तुम्ही मला बाहेर काढलेलं आहे. आता मी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढीनच आणि पार्थ देशमुखांची बायको असण्यात काय सुख आहे ना, ते मी अनुभवलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही रुसलेला आहे ना, तुम्ही चिडलेला आहे ना, चालेल. आता ना तुम्ही काव्या व्हा. आता ना मी पार्थ होते." तर असं तिने म्हटल्यानंतर इकडे मानिनीला तर ते सगळं काही छान वाटत असतं आणि ती एकदम आनंदाने म्हणजे एकदम गहिवरून त्या दोघांच्याकडे बघत असते.
तर तेव्हा आता काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ तिला म्हणतो, "नका होऊ पार्थ तुम्ही, नका. पार्थ होणं ना खूप कठीण आहे. पार्थ म्हणजे अर्जुन. त्याला ना आपल्याच माणसांच्या विरोधात उभं राहावं लागतं. या पार्थाने ना त्याच्या वाटचं महाभारत भोगलेलं आहे आणि त्यामध्ये तो मेलेला सुद्धा आहे. त्यामुळे ना मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका. तुमच्या हाती काही सुद्धा लागणार नाही." असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला धक्का बसतो आणि मानिनीला सुद्धा धक्का बसतो. तर आता पार्थ गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि तिच्याकडून प्रसाद न घेताच तिथून निघून जातो. तर तेव्हा आता काव्या पूर्ण कोलमडून जाते आणि मानिनी लगेचच आता तिला पुढे सावरायला येते आणि तिला रडण्यापासून थांबवते. तर आता इकडे मोहितेंच्या घरचा सीन त्यांनी दाखवलेला आहे परत. म्हणजे घरी काउन्सिलरने नंदिनीला विचारल्याप्रमाणे ते दोघे सुद्धा बाहेर गार्डनमध्ये येऊन बसलेले असतात. तर तेव्हा तर काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, यात म्हणजे हे दोघे चहा पीत असतात. तर तेव्हा काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "या चहाची एक गोष्ट ना मला फार आवडली. काय आहे ना त्याच्यामध्ये एकदा घातलेली साखर त्यामधून पुन्हा बाहेर काढता येत नाही." तर तेव्हा नंदिनी विचारते, "म्हणजे काय?" तर तेव्हा काउन्सिलर पुढे सांगू लागतात, "म्हणजे काय आहे ना बऱ्याच जणांचे संसार ना या चहा साखरेसारखेच असतात. जोडीदार ना असं विरघळून जातात तेव्हा एकमेकांच्या मध्ये, की नंतर ना या कायद्याच्या चमच्याने ढवळून-ढवळून जरी काढलं ना, तरी सुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाही." तर तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते, "तुम्ही जर काउन्सिलर झाला नसता ना, तर मग मराठीचे प्रोफेसर किंवा चांगले कवी तर नक्कीच झाला असता आणि छान कवितेसारखं बोललात तुम्ही. पण प्रॉब्लेम काय आहे ना, की रिॲलिटी इतकी हार्श होऊन बसलेली आहे ना, की कविता आणि कवी या दोन्हींचा सध्या मी तिरस्कार करते." तर तेव्हा काउन्सिलर तिला लगेचच म्हणतात, "सध्या ना" आणि हे सध्या ना मला फारच आवडतं. सध्या म्हणजे आत्ता, तात्पुरतं. म्हणजे ही तात्पुरती फेज आहे, असं ते बोलतात. तर तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते, "असं का करताय तुम्ही? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना, की कसे वागले ते जीवा." असं असं ती मध्येच अर्धवट बोलते जीवाचं आणि बोलता-बोलता मध्येच थांबते. तर तेव्हा काउन्सिलर तिला म्हणतात, "माफ करा, परत तुम्ही म्हणाल मला मी कवितेसारखे बोलतोय. पण बायकांना ना आपल्या नवऱ्याचं नाव प्रचंड रागात असताना आणि प्रचंड प्रेमात असताना नाही घेता येत. म्हणून ना ते नवऱ्याला का नाकारत नाहीत. बघा ना मिसेस देशमुख." असं यामध्ये ते बोलत असताना नंदिनी थोडीशी रागानेच त्यांच्याकडे बघते. कारण त्यांनी मिसेस देशमुख असं म्हटल्यानंतर तिला थोडासा राग आलेला असतो. तर तेव्हा काउन्सिलर तिला म्हणतात, "आता बघा मिसेस देशमुख, तुम्हाला तर मी असंच म्हणू शकतो ना, कमालच आहे अहो. बघा ना म्हणजे अजून कायद्याच्या नजरेत तर तुम्ही अजून मिसेस देशमुखच आहात. बाकी तुम्ही आणि जन्मेजय देशमुख शोभता एकमेकांना." म्हणजे ना त्यांना ऑफिसमध्ये मी जेव्हा त्यांना भेटायला गेलेलो होतो, तर तेव्हा ते असेच रुसून बसलेले होते. ते त्यांच्यावरती मग मी त्यांना स्पष्ट सांगितलं, की "ही केबिन ना जिच्यामुळे तुम्हाला परत मिळालेली आहे, तिच्यावरती चिडायचा काही एक हक्क नाहीये तुम्हाला. आणि तुम्हालाही मी आज तेच सांगेन, ज्याने तुम्हाला मरणाच्या दारामधून परत आणलं, तुमचा आनंद निवास तुम्हाला परत मिळवून दिला, तुमचं सुख, हसू, मान-सन्मान जपलं, तुम्हाला तुमच्यावरती कवितेसारखं प्रेम केलं. आज त्याच्या एका भूतकाळामुळे ना त्याच्यावरती चिडायचा काही एक हक्क नाहीये तुम्हाला." तर तेव्हा नंदिनी आता त्यांना म्हणू लागते, तुम्ही तुमच्या पाठीमागे तुम्हाला बोलणाऱ्या किंवा तुमच्यावरती हसताना किंवा तुमच्यावरती तक्रार करताना ऐकलेलं आहे का कुणाला? म्हणजे ज्या माणसाला आपल्याकडून आपलं स्वतः सतत कौतुक ऐकून घेण्याची सवय असते ना, त्याच माणसाला आपल्याबद्दल दुसऱ्याकडे वेडं-वाकडं बोलताना ऐकल्यानंतर काय होतं हे माहिती आहे का तुम्हाला? त्या क्षणानंतर त्या माणसाने ना आपलं कितीही कौतुक केलं, तरीसुद्धा त्याचे शब्द आपल्या कानाला टोचतात. उकळत्या तेलासारखे वाटायला लागतात. शब्द, रंग उडून जातात सगळे. आणि आता जीवाने ना मला काहीही सांगितलं, की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, तरीसुद्धा त्यांचं बोलणं ना माझ्या आतमध्ये पोहोचतच नाहीये, झिरपतच नाहीये ते. कारण आता ना माझा विश्वास त्यांच्यावरती नाही राहिलेला आणि संसारामध्ये प्रेम जर मनभर कमी असलं ना तरीसुद्धा चालेल. पण आदर आणि विश्वास जर कणभर जरी कमी झाला ना तरीसुद्धा माणूस आतून खूप तुटायला लागतो. जशी मी आता तुटायला लागलेली आहे आणि मला माहिती नाही, की मी परत जोडली जाईन का नाही, परत बांधली जाईन का नाही, असं म्हणून ती आता त्यांच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते, "प्लीज मी खरंच मनापासून तुम्हाला विनंतीच करते. मला ना माझा डिव्होर्स फास्ट ट्रॅकवरती हवा आहे आणि असं शक्य नसेल ना, तर तुम्ही मला सांगा. मी वाट बघेन. 3 महिने वाट बघेन आणि या एका आशेभोवती ना मी जगेन, की 3 महिन्यानंतर मिसेस देशमुख म्हणून तुम्ही मला परत हाक मारणार नाही आणि तशी हाक मारावी तुम्हाला लागणार नाही." तर आता काउन्सिलर बोलू लागतात. म्हणतात, "कशी गंमत असते ना,
नीट संसार करायचा असेल ना, तरीसुद्धा 2 माणसांची इच्छा लागते. टाळी एका हाताने वाजत नाही हो. आणि संसार मोडायचा असेल ना, तरीसुद्धा दोन्ही माणसांची संमती लागते. म्हणजे दोघांची संमती लागते. म्हणजे फास्ट ट्रॅक डिव्होर्स हवा असेल ना, तर जीवा देशमुख यांची सही आणि संमती दोघीसुद्धा लागेलच ना, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो. ज्यावेळेस आता नंदिनी तिथून निघून येत असते, तेव्हा देशमुखांच्या घरून आणि तेव्हा आता जीवा तिच्यासमोर थांबलेला असतो आणि तिला अडवत असतो. हात जोडून विनवण्या करत असतो. "प्लीज नको ना जाऊस नंदिनी, प्लीज नको जाऊस, प्लीज, प्लीज." असं म्हणून तो तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. आणि आता काउन्सिलर पुढे बोलू लागतात. म्हणतात, "त्यामुळे ना ते पसारेवाला ही काही संमती तुम्हाला देईल, असा मला तर नाही वाटत. मिसेस चकाचक बाई, मला नाही वाटत असं." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर नंदिनी थोडंसं रागानेच त्यांच्याकडे परत बघू लागते. तर तेव्हा आता काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "नाही, नाही, सॉरी, सॉरी." असं म्हणून ते हात जोडतात. आणि म्हणजे मी ना कधी-कधी कोणत्या केसेसमध्ये पर्सनल होत नाही, पण तुमच्या बाबतीत सारखं वाटतं असं, की तुम्ही वेगळे होऊ नका. काय आहे ना, गोष्टीने जोडीने छान दिसतात. जसं की कप आणि बशी, पांघरूण आणि उशी, पाव आणि वडा, बाईक आणि हेल्मेट. असं सारखं कधी हे तुटू नये असंच वाटत असतं. असं ते बोलतात आणि आता अखेर आपली बॅग आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणतात, "अच्छा मी येतो." असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. आणि त्यांची इच्छा असते मित्रांनो, की या दोघांची जोडी तुटू नये आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा तर तेच वाटत आहे ना मित्रांनो. आणि आता शेवटी नंदिनीच्या मनामध्ये त्यांना जे काही पेरायचं असतं ते पेरलेलं असतं आणि नंदिनी थोडीशी त्या विचारांमध्ये जाऊ लागते. आणि आता परत त्यांनी इकडे देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. काव्य आता तिथे एकटीच बसलेली असते डायनिंग टेबलवरती आणि ती म्हणजे तिथे जिथे पार्थ बसायचा ना, त्याच्या खुर्चीच्या शेजारीच ती बसलेली असते. आणि त्या खुर्चीला ती आता म्हणजे आपला हात वगैरे लावून ती विचार करत असते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता हे चौघेसुद्धा म्हणजे असं बसलेले असतात. तर तेव्हा पार्थ आता एकदम असं म्हणालेला असतो, "वाह! वाह! वाह! मस्त अशी प्रोटीनयुक्त वाफाळलेली अशी छान अशी अंडी, त्याचे काप करून त्याच्यावरती असं मस्तपैकी हलकंसं मीठ पसरलेलं आणि वर काळी मिरी पूड आहाहाहा! असं त्याचं सगळं काही वागणं, बोलणं, त्याचं एक्सप्रेशन, त्याचे हावभाव ते सगळं काही काव्याला समोर डोळ्यासमोर दिसत असतं आणि ती त्या विचारातच हरवून गेलेली असते. इतक्यात आता मानिनी तिथे येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला म्हणते, "पाणी पी म्हणजे तुला थोडंसं बरं वाटेल." तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "बरं ते तेव्हा वाटेल ना काकू जेव्हा ना पार्थ मला आणि स्वतःला माफ करतील आणि तुम्हाला खरं सांगू का काकू, खूप आठवण येते मला देशमुखांची. जितकी त्यांची आठवण येते ना, तितकीच या घराची सुद्धा आठवण येते मला." तर तेव्हा मानिनी तिच्या हातावरती हात ठेवत तिला धीर देते आणि म्हणते, "मी ना तुझ्या या घरामध्ये नसणं मिस करते." तर तेव्हा काव्या तिला म्हणू लागते, "कसं असतं ना मुलींचं, लग्न करून सासरी येतात तेव्हा ना सतत माहेरची आठवण येत असते आणि मग माहेरी जातात ना, तेव्हा सासरी येण्याची ओढ लागलेली असते आणि 2 दिवसांसाठी जरी माहेरी गेलेलं ना, तरीसुद्धा मग आमच्या घरी हे असं असतं, आमच्या घरी ते तसं असतं." असं बोलण्यानं ना सतत सासरचा उल्लेख येत असतो. खूप आठवणी येते काकू. आपल्या ना घराची खरंच खूप आठवण येते. तसं ती सगळं कळवळून सांगत असते आणि ती पुढं म्हणते, "हे घर ना मी नाही सोडू शकत. हे घर ना माझ्या नशिबात होतंच." आणि ती आता मागच्या आठवणीसुद्धा काढू लागते. म्हणते, "आपल्या तिघींचं हे किचन, आपली ही फॅमिली डायनिंग, एकत्र जेवणं, सगळ्यांचं एकत्र संध्याकाळी देवासमोर उभा राहून शुभम करोती म्हणणं, सगळं काही मिस करते मी काकू. सगळं खरंच हे सगळं काही माझ्या नशिबात होतं. आणि आता ना मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी ना माझ्या नशिबाला माझी साथ सोडून नाही देणार काकू." असं ती सर्व काही बोलत असताना म्हणजे तिचं लक्ष नसतं, खरं तिच्या मागे जीवा येऊन उभा राहिलेला असतो. म्हणजे तो अजून चाललेला असतो आणि काव्या आलेली येऊन बसलेली असते. ती म्हणते असलेली म्हणजे तिथे बघून तो थांबतो काव्याला बघून आणि तो आता तिथेच थांबलेला असतो. तर इकडे बाहेर आता पार्थ यावेळेस कारमध्ये बसायसाठी चाललेला असतो आणि तो दरवाजा उघडतो आणि परत दरवाजा बंद करतो. म्हणजे त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो असंच म्हणजे काव्या त्याच्यावरती सुरुवातीला चिडत असते, त्यावेळेस तो दरवाजा तिच्यासाठी उघडत असतो आणि तिला आतमध्ये बसून तो दरवाजा बंद करत असतो. म्हणजे असं प्रत्येक वेळी तो करत असतो. तो प्रत्येक वेळचा क्षण आता त्याला आठवत असतो आणि तो विचार करतच आतमध्ये तो कारमध्ये जाऊन बसतो आणि कारमध्ये बसल्यानंतर आता त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आता हे सगळे शेवटचे म्हणजे हनीमूनच्या ट्रिपसाठी चाललेले असतात. पण त्यांची ट्रिप कॅन्सल झालेली असते आणि ते फार्म हाऊसकडे चाललेले असतात आणि ते छान असे मस्ती करत असतात. तो क्षण आता त्याला आठवतो
आणि त्या गोष्टीचा आता त्याला खूप त्रास होऊ लागतो मित्रांनो. इतक्यातच आता त्याचा फोन वाजतो आणि तो फोन बघतो तर मित्रांनो आता म्हणजे पार्थला नंदिनीने फोन केलेला असतो आणि तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो, "बोला नंदिनी." तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "सॉरी पार्थ, मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना?" तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "आधीच डिस्टर्ब असणाऱ्या माणसाला तुम्ही काय डिस्टर्ब करणार आहात नंदिनी? तुमच्या बहिणीच्या आठवणीत बिझी होतो मी आणि काय होऊन बसलेलं आहे ना कळतच नाहीये. बेडरूममध्ये गेलो तरी काव्या दिसतात. हॉलमध्ये आलो, किचनमध्ये आलो तरीसुद्धा, गच्चीवरती गेलो तरीसुद्धा काव्या दिसतात. आणि आता ना गाडीचा दरवाजा उघडताना ना तरीसुद्धा त्यांचीच आठवण येते मला." तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "समजू शकते मी पार्थ, आणि एक गोष्ट मला कळालेली आहे. ज्यांना आपण सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जीव लावतो ना, तेच आपल्याला सगळ्यात जास्त हर्ट करतात." तर पार्थ लगेचच पुढे म्हणतो, "आणि हर्ट केल्यानंतर जी जखम होते ना, ती फार दुखते हो. लोकांना वाटत असेल की आपण त्यांना माफ करावं, तर नंदिनी म्हणते आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे." तर पार्थ म्हणतो लगेच, "कारण आपण मोठे आहोत ना, मॅच्युअर आहोत." तर नंदिनी पुढे कंटिन्यू करते, म्हणते, "म्हणजे आपणच त्यांना समजून घेऊन मूव्ह ऑन झालं पाहिजे." बरोबर आहे तुमचं, पण आमच्या मनाचं काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, त्यांना हे कळतच नाही की आपण ना आपल्या पार्टनर्सवरती नाही, तर स्वतःवरती नाराज आहोत." तर नंदिनी म्हणते, "हो, आपल्याला आपल्या पार्टनर्सनी ज्या अवस्थेत आणून सोडलेलं आहे ना, त्याचा राग आहे. त्यांच्या भूतकाळाचा राग नाही." तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, "काय करावं काही कळतच नाही हो नंदिनी. पोटात तर ना असा खड्डा पडल्यासारखं होत आहे. सगळं ना असं काही रीत होत चालल्यासारखं वाटतंय आणि काही औषधच मिळत नाहीये त्याच्यावरती." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "कसं मिळणार पार्थ? जगात ना अजूनसुद्धा प्रेमभंग विसरायला लावणारं औषध तयारच झालेलं नाहीये." तर पार्थ म्हणतो, "तोच तर प्रॉब्लेम आहे ना नंदिनी. आपल्याला आपल्या माणसांशिवाय करमत नाही आहे." तर नंदिनी पुढे म्हणते, "आणि त्यांच्यासोबत राहावं सुद्धा नाहीये, राहवत सुद्धा नाहीये." आणि या दोघांची सुद्धा अगदी सेम सिच्युएशन असते मित्रांनो, आणि दोघांना सुद्धा अगदी तेच फील होत असतं. तर पार्थ पुढे म्हणतो, "भीती वाटायला लागलेली आहे हो नंदिनी. आपल्या आयुष्यामध्ये नक्की आहे तरी काय? आपलं एकमेकांच्या सोबत लग्न ठरलं, ते विचित्र पद्धतीने मोडलं आणि त्यानंतर आपलं ज्यांच्यासोबत लग्न झालं ते मान्य करून आपण पुढे आलो. ते नातं जपण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि आता आपणच एकटे पडत चाललेलो आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पार्थ, तुम्हाला नसेल राहायचं ना एकटं, तर अजून सुद्धा तुम्ही सावरू शकता. काव्याची इच्छा आहे तुमच्याकडे परत येण्याची." तर तेव्हा पार्थ तिला सांगतो, "त्यांना ऑलरेडी घरी आलेले आहेत. आईसोबत गप्पा मारत बसलेल्या आहेत त्या." तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला धक्का बसतो आणि ती म्हणते, "मला माहिती नव्हतं, पण काव्या तिकडे आलेली आहे. ते अर्थात ना एवढी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून लपवलेली आहे. मग काय हे काय सांगायचं? पण चला ठीक आहे, निदान तिच्या येण्याने आईंना तरी बरं वाटलं असेल." आणि असं आता या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो मित्रांनो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा आणि काव्या आता एकमेकांच्या समोर बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिथेच असते आणि ती आता त्यांना असं सहजच विचारत असते, "आता तुम्ही दोघं?" असं ती म्हणते. तर तेव्हा ते दोघं एकदमच बोलतात, की "आता आमच्या दोघांमध्ये असं काही सुद्धा नाहीये." तर तेव्हा मानिनी म्हणते, "तुमच्यात काही आहे का नाही हे मला विचारायचं नाहीच आहे. आता हे सांगा जे मला माहिती नाहीये, तुमचा भूतकाळ." आणि आता मानिनीने तर चक्क त्या दोघांना त्यांचा भूतकाळ विचारलेला आहे आणि तेव्हा ते दोघे आता एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर इकडे नंदिनी अजून सुद्धा फोनवरती पार्थसोबत बोलत असते. ती पार्थला म्हणते, "प्लीज तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा ना पार्थ." तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, "आणि तुम्ही काय करणार आहात?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मी जीवाना भेटून ना त्यांना मनवावं लागेल मला डिव्होर्ससाठी. मी बघते काय करायचं ते." आणि तिने असं बोलल्यानंतर आता पार्थ तर सावरायचा प्रयत्न करतो आणि आता तो काय करतो आणि नंदिनी सुद्धा काय करते हे बघणं तर खरंच मित्रांनो एक्सायटेड असणार आहे. तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.